नमस्कार, मी संदीप चव्हाण आणि आपण पाहताय एलएस मराठी। सध्या राज्यात अशोक खरात प्रकरण चर्चेत आहे। खरात याच्या जवळच्या व्यक्तीनंच हे प्रकरण उघडकीस आणल्याचं समोर आलं। दररोज नवनवीन खुलासे आणि धक्कादायक माहिती या प्रकरणातून समोर येते। सुमारे 2000 महिलांचं या खरातनं लैंगिक शोषण केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे। त्याच विषयीचा हा स्पेशल रिपोर्ट। खरातचे धार्मिक विधी आणि उपासनेच्या नावाखाली महिलांचं लैंगिक शोषण केल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला। खरात धार्मिक विधींमध्ये बहाणा करून महिलांवर लैंगिक अत्याचार करत असल्याचं तक्रारींमधून समोर आलं। ईशान्येश्वर मंदिराच्या पुजाऱ्यासह फार्म हाऊस मधील कर्मचारी आणि 8 जणांची SIT पथकाकडून सखोल चौकशी करण्यात आली। या प्रकरणाचं गांभीर्य लक्षात घेऊन प्रशासनानं SIT विशेष तपास पथकाची स्थापना केली। पोलिसांनी चोप दिल्यानंतर त्यानं गुन्ह्यांची कबुली दिली। काही गंभीर प्रकरणांवर नजर टाकली तर नुकतंच 7 महिन्यांच्या गर्भवती महिलेवर चांगल्या संततीसाठी पूजा गरजेची असल्याचं सांगत या खरातनं लैंगिक अत्याचार केला। अन्य एका विवाहितेवर अत्याचारानंतर जबरदस्तीनं तिचा गर्भपात केल्याचा धक्कादायक खुलासा समोर आला आहे। खरातचे रोज नवनवीन कारनामे बाहेर येत आहेत। आरोपी महिलांना प्रसाद म्हणून पेढे आणि पाणी प्यायला द्यायचा। ते घेतल्यानंतर महिलांना चक्कर येऊन त्या बेशुद्ध अवस्थेत जायच्या आणि याच अवस्थेचा फायदा घेत आरोपी महिलांवर लैंगिक अत्याचार करायचा असा त्याच्यावर आरोप आहे। या प्रकारांबद्दल कुणालाही सांगितल्यास तिचं वैवाहिक आयुष्य उद्ध्वस्त करेन, महिलांची लग्न मोडतील किंवा तिच्या पतीला इजा पोहोचेल अशा तो धमक्याही देत असे। मी अवतारी पुरुष आहे, तू मागील जन्माची अप्सरा आहेस असं सांगण्याचा बहाणा करून एका महिलेची त्यानं फसवणूक देखील केली। तिला दैवी शक्तीची भीती दाखवून वारंवार शारीरिक शोषण केल्याचं उघड झालं। मीच तुझ्याशी लग्न करणार आहे, तुझं भविष्य सुधारायचं असेल तर माझं ऐकावं लागेल, नाहीतर तुझ्यावर कोप होईल अशा धमक्याही तो द्यायचा। त्यानंतर त्याच्याकडे असणाऱ्या तांब्याच्या बाटलीतलं मंतरलेलं पाणी तो महिलांना पाजायचा आणि त्यांच्यावर बळजबरीनं शारीरिक अत्याचार करायचा। मला त्रिकाल ज्ञान आहे, मी अवतारी पुरुष आहे, तुझा घटस्फोट पूर्वीच ठरलेला आहे आणि तू मागील जन्माची माझी अप्सरा आहेस। या जन्मात जर सुखानं राहायचं असेल तर माझ्या सहवासात तुला राहावं लागेल असं सांगून त्यानं महिलांसोबत अश्लील वर्तन केलं। महिलांनी विरोध केला असता तो भविष्याची भीती दाखवून त्यांना गप्प करण्याचा प्रयत्न करायचा। लग्न जुळवून देण्याच्या नावाखाली ओळख करून घेतल्यानंतर खरातनं धार्मिक विधींचा आधार देत तरुणीवर लैंगिक अत्याचार केल्याचं तक्रारीमध्ये नमूद करण्यात आलं। लग्न लवकर जुळावं आणि अडथळे दूर व्हावेत यासाठी मंदिरात दान अर्पण करण्यास सांगत त्यानं पैसेही उकळल्याचा आरोप आहे। लग्न जुळवून देण्याच्या निमित्तानं सुरू झालेल्या या संपर्कात आल्यानंतर आरोपीनं महिलेला विविध धार्मिक उपाय, ताईत आणि विधी करण्याचा सल्ला दिला। याच काळात या भामट्या खरातनं लाख रुपयांहून अधिक रकमा घेतल्याचंही सांगण्यात आलं। लग्नानंतरही आरोपीनं आशीर्वाद, वैवाहिक आयुष्यातील अडथळे दूर करण्यासाठी वारंवार महिलांना ऑफिसमध्ये बोलावून, काही वेळेस नव्या जोडप्यालाही धार्मिक विधींसाठी बोलावून त्यांचा छळ केल्याचं तक्रारीत नमूद आहे। खरात हा नकली साप आणि वाघ ठेवून भीतीचं वातावरण निर्माण करायचा। साप वाघाचं कातडं आणून लोकांना घाबरवून अघोरी कृत्य करायचा। रिमोट कंट्रोलनं सापाच्या आणि वाघाच्या हालचालींनी चमत्कार दाखवत लोकांची फसवणूक करायचा। भोंदूबाबा खरात तांत्रिक विधीसाठी कोल्ह्याचे कानही वापरायचा। सुगंधी कस्तुरी लोकांना देऊन फलप्राप्ती होते अशा थापा मारायचा। दरम्यान भोंदूबाबा खरात तांत्रिक विधीसाठी काही वन्य प्राण्यांचे अवयव देखील उपयोगात आणत असल्याचं सांगण्यात येत आहे। अशा पद्धतीनं संमोहन आणि अघोरी विधींच्या नावाखाली भाविकांकडून पैसे उकळण्याचा पॅटर्न त्यानं तयार केला होता। आपल्या अंगात दैवी शक्ती असल्याचं सांगून 2000 महिलांवर अत्याचार केल्याचा अंदाज व्यक्त केला जातोय। या प्रकरणी अटकेत असणाऱ्या भोंदू अशोक खरातनं मागील काही वर्षांमध्ये बरेचसे उद्योग केले। याची कुंडलीच आता हळूहळू बाहेर येते। ब्युरो रिपोर्ट, एलएस मराठी।